हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे प्रियांका. माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा, तुम्ही माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघता पण लाईक करत नाही, कमेंटही करत नाही. तर का कमेंट करत नाही? तुम्हाला व्हिडिओ माझा आवडत नाही म्हणून कमेंट करत नाही का? कमेंट करत जा माझ्या व्हिडिओला, म्हणजे मलाही छान वाटेल की माझे व्हिडिओ तुम्ही बघता, तुम्हाला छान वाटतं आणि तुम्ही खाली कमेंट करता, तर खूपच छान वाटेल मलाही. तर माझ्यासाठी का होईना, मी एवढे व्हिडिओ छान छान तुम्हाला करून दाखवते की नाही, तर मग त्याच्यासाठी तुम्ही कमेंटही करत जा. तर हे बघा, मी आज पनीरपासून पनीर चिल्ली बनवणार आहे, या चिली पनीर तुम्ही म्हणू शकता. तर हे कसं बनवायचं, साध्या सोप्या पद्धतीने बनवायचं आहे. आपण घरगुती जसं हॉटेलमध्ये खातो सेम तसं बनवू शकता. असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आणि हे पूर्ण प्रोटीन आहे. पनीर हे छोट्या मुलांना आपण खाऊ घालतो, तर पनीर हे खूपच छान आहे, कारण प्रोटीन आहे, मुलांसाठी हेल्दी पण आहे. तर हे खाल्लं जातात. मुलं अशा आवर्जून पनीर नुसतं खात नाहीत, तर हे अशा प्रकारे जर आपण त्यांना खाऊ घातलं तर मुलं नक्की आवडीने खातील. बघा, हा कॉर्नफ्लॉवर भेटतो. माझ्याकडे हा कॉर्नफ्लॉवर होता. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्हाला मार्केटमध्ये तो इझी भेटून जाईल. तुम्ही स्टार बाजारमध्ये तुम्हाला भेटेल, या तुम्हाला डी मार्टमध्ये पण इझी भेटेल, किंवा लोकल आपल्या जे बाहेर किराणाचे दुकानं असतात तिथेही तुम्हाला हा कॉर्नफ्लॉवर नक्की भेटेल. तर कॉर्नफ्लॉवर हा 2 ते 3 चमचे ॲड करायचा, किंवा 4 चमचे जरी टाकले तरी चालेल. आणि त्याच्यामध्ये थोडंसं हळद टाकायची, थोडंसं लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकायचं आणि धना पावडरही मी थोडीशी टाकलेली आहे. तर हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं, कारण हे जास्त तिखटही नाही टाकत आहे, कारण अंश आमचा छोटा आहे तर जास्त तिखट खात नाही, म्हणून मी असं थोडंसं तिखट टाकलेलं आहे. जर तुमच्यातली मुलं जर जास्त तिखट खात असतील किंवा तुम्ही मोठ्यांना बनवत असाल तर अजूनही थोडंसं तिखट टाकलं आणि त्यामध्ये टाकलं तरी चालेल. आणि हे पूर्ण बघा, आता जसं त्याला 1 चमचा, म्हणजे मी थोडं थोडं पाणी घेऊन मिक्स करणार आहे. पूर्ण पनीरला हे कॉर्नफ्लोअर असा मिक्स झाला पाहिजे. हे आपण तिखट मीठ वगैरे टाकलेलं जे आहे ते पूर्ण पनीरला असं मिक्स करून घ्यायचं आणि प्रत्येक पनीरला असं ते लागलं पाहिजे, म्हणजे ते खाताना पण असं खारट या तिखट वगैरे लागलं नाही पाहिजे. म्हणून हे पूर्ण असं चांगलं खूप छान असं मिक्स करून घ्यायचं. तर बघा, ह्याला अजून थोडंसं कॉर्नफ्लॉवर कमी पडलेलं आहे, तर मी अजूनही 1 चमचाभर तरी कॉर्नफ्लॉवर, म्हणजे मी अंदाजे कॉर्नफ्लॉवर वगैरे टाकलेला आहे, असं चमचा वगैरे घेऊन नाही टाकलेला, म्हणून मी तुम्हाला तेच सांगते. तुम्ही तुमच्या अंदाजाने तुम्ही घेऊन ॲड करू शकता. आणि जसं हवं आहे तसं, म्हणजे जास्त घट्टही नाही करायचं आणि जास्त पातळही नाही करायचं. तर असं मीडियममध्ये अजूनही थोडंसं मी पाणी ॲड करून त्याला पूर्ण असं मिक्स करून घेईल. आणि हे मिक्स करून घ्यायचं असं बघा, कशा पद्धतीने मी मिक्स करून घेते. खूप छान होतं आणि छोटी मुलंही आवडीने खातात. तर हे बघा, अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे. चला, तर बघा, हे पूर्ण असे मिक्स करून झालं आहे. तुम्ही जर 5-10 मिनटं पनीरला फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल, आणि जरी नाही ठेवलं डायरेक्ट केलं तरी चालेल. 2च चमचे तेल टाकलेलं आहे, जास्त तेलही लागत नाही तळायला आणि खूप छान तळलं जातं. जास्त गरम तेल करून पण टाकायचं नाही, नाहीतर करपून जाईल. म्हणून असा मीडियम हीटवरती गॅस ठेवायचा आणि त्यामध्ये हे पूर्ण पनीर असं तळून घ्यायचं. तर हे बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. कशी रेसिपी वाटते तेही कमेंट करून सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा. तर हे बघा, असे तळून घ्यायचे पनीर, पनीर आपण तळून घेऊयात.
चला तर बघा, आपले आता सगळे पनीर तळून झालेले आहेत. अशा पद्धतीने पनीर वगैरे तळून घेतलेले आहेत आपण. आता आपण एक सेपरेट कढई गरम करायला ठेवूया. आणि जे आता आपण पनीर तळलं त्यातलंच थोडंसं तेल घेतलेलं आहे, जास्तही तेल मी घेतलेलं नाही. आणि लसणाच्या 2-4 पाकळ्या मी त्यामध्ये टाकलेल्या आहेत. एक कांदा घेतलेला आहे, त्याचे असे छोटे जास्त तुकडे न करता, म्हणजे बारीक न चिरता असे मोठे थोडे ठेवलेले आहेत. जर तुमच्याकडे शिमला मिरची असेल या कांद्याची पात जर असेल, ते जरी तुम्ही बारीक कट करून टाकले तरी खूप छान होतात. आता माझ्याकडे शिमला मिरची आणि कांद्याची पात नव्हती म्हणून मी नाही टाकली. तर हे बघा, कांदा आणि लसूणच टाकलेला आहे. आमच्या अनिसला शिमला मिरची आवडत नाही म्हणून मी शिमला मिरची टाकली नाही, खरं तर ते आहे. आणि नव्हती पण, जर हिरवी मिरची असेल तर तुम्ही तेही टाकू शकता. आता डार्क सोया सॉस जो भेटतो मार्केटमध्ये तो थोडासा 1 चमचाभर मी ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर रेड चिली पण आहे, त्यात थोडीशी रेड चिली ही टाकलेली आहे. कारण आपण लाल तिखट टाकलेलं आहे त्यामुळे जास्त रेड चिली न टाकता मी थोडीशी टाकलेली आहे चवीसाठी. आणि 2 चमचे पाणी ओतलेलं आहे. तर ते पाणी ओतून तो सोया सॉस जो आहे तो आपला पूर्ण कांद्याला असा मिक्स होऊन जातो आणि खूप छान शिजलाही जातो. तर हे बघा, हे केचप आहे, टोमॅटो सॉस आहे. तर हेही 2 चमचे तरी टाकलेला आहेत मी. जर तुम्ही जास्त पनीरचं बनवत आहे तर तुम्ही जास्त सॉस टाकू शकता. आता हे मी थोडंच पनीरचं बनवत आहे आईसाठी, तर म्हणून मी हे थोडेच टाकलेले आहेत. एवढेसे पनीरचे खूप छान होतात आणि खूप छान लागतं, छोटे मुलं खूप आवडीने खातात. तर हा बघा, आपल्याला पनीर चिली या चिली पनीर हे अशा पद्धतीने मी बनवलेलं आहे, छोट्या साध्या सोप्या पद्धतीने. आणि सेम हॉटेलगतच लागतं. तर तुम्ही घरी करून बघा. ह्याच्यामध्ये फक्त शिमला मिरची, लाल शिमला मिरची या हिरवी शिमला मिरची टाकू शकता. आणखीन आपली हिरवी मिरची पण टाकू शकता, छोटे छोटे कट करून, काप करून. आणि कांद्याची पात असेल तर तीही टाकू शकता. सेम हॉटेलमध्ये पण सेम असंच बनवलं जातं. तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि कशी वाटली माझी छोटी साधी सोपी रेसिपी तर कमेंटमध्ये सांगा. आणि हे बघा, अंशला तर आमच्या खूपच आवडलं, कारण मी त्याला जास्त म्हणजे बनवून देते. खूप प्रोटीन पण आहे त्यामुळं आणि खाल्लंही जातं. पनीर असं खात नाहीत म्हणून हे अशा खूप साध्या सोप्या पद्धतीने मी असे त्याला छान छान बनवून देते. तुम्ही तुमच्या मुलांना असं प्रोटीन छान छान साध्या सोप्या पद्धतीने बनवून द्या आणि खूप छान लागतं. पनीर आपण हॉटेलमध्ये खातो ते कधी बनवलेलं असतं आपल्याला माहीत नसतं. तर हे बघा, आपण फ्रेश करून देऊ शकतो त्यांना आणि खूपच छान लागते. तर नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.